नमस्कार मंडळी, मी सुनील राठोड, सागर सीड्स प्रतिनिधी. पावसाळ्यातला प्लॉट आपण बघतोय. आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 आणि पावसाळ्यात जी आपण व्हरायटी लावतोय, इथे जी व्हरायटी लागवड केली आहे ती आहे सागर सीडची सिंगम ही व्हरायटी आहे. सिंगम ह्या व्हरायटीची खासियत तुम्हाला एक सांगणार आहे मी, की सिंगम म्हटलं की एक फळ साईज बघू शकता तुम्ही. फळ साईज एक 4 ते 5 किलोपर्यंत फळ साईज आहे आणि इथले इथेच 3 फळ पहा तुम्ही एकसारखे. इथे परत तुम्ही बघू शकता की फळ साईज किती खतरनाक आहे. तिकडे हा पूर्ण फळ साईज या प्लॉटमध्ये तुम्ही जशी बघताय एक सारखी फळ आहे. पावसाळ्यात होतं काय सेटिंग मागे पुढे होते. सिंगम या व्हरायटीची एक विशेषता अशी आहे की सेटिंग मागे पुढे होणार नाही. तसेच जे आपण बोमटे फळ म्हणतो म्हणजे ज्यांची साईज बिघडलेली असते ते व्यापारी घेत नाही आणि पावसाळ्यात तो मेजर प्रॉब्लेम राहतो की बोमट्या फळांची संख्या जास्त राहते. परिणामी आपलं उत्पन्न कमी होतं. परंतु हा जर तुम्ही पूर्ण प्लॉट बघितला त्याच्यात तुम्हाला साईज म्हणजे एक सारखी वाटते. फळ सेटिंग होणे गरजेचं नाहीये, तर त्याची साईज सुद्धा एक सारखी असली पाहिजे जेणेकरून आपला 80 ते 90% माल हा पहिल्या तोड्यात गेला पाहिजे. कारण नंतरच्या तोड्याला तेवढं पाहिजे तसा भाव नसतो. आणि ह्या 2-3 विशेषता आपल्या व्हरायटीत आहेत. तर पावसाळ्यात आणि थंडीत जर लागवड करणार असाल तुम्ही, तर सागर सीडची सिंगम ही बेस्ट आणि बेस्ट व्हरायटी आहे. तर कृपया शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीवर विचार करावा आणि पावसाळ्यात लागवड करत असताना सिंगम ही सागर सीडची टरबूज वाण नक्की लागवड करावी, अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. पावसाळ्यात फळ साईज होणे खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यात आणि थंडीत स्पेशली जास्त अडचण येते. सिंगमची फळ साईज तुम्ही बघू शकता. जो प्लॉट आपण बघितलं त्याच्यातलंच एक फळ आणलेलं आहे आणि इथं फळ साईज तुम्ही पाहू शकता की 5.5 किलोपर्यंत, तोही अर्धा उंदरांनी खाल्लेला फळ आणलेलं आहे. धन्यवाद.